ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. प्रतिकृप यज्ञ भाग 5. ओव्या आहेत 147 ते 151 आणि गीतेचा श्लोक आहे 30. भगवंत प्रतिकृप यज्ञांचे वर्णन पुढेच करत आहेत. श्लोक 30. अपरे नियत आहारा प्राणान प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषाः. दुसरे कोणी मिताहारी होतसाते वायूच्या ठिकाणी प्राणांचे हवन करतात, म्हणजे प्राणायामादी सर्व वायूंना स्वाधीन ठेवतात. ते सर्व यज्ञवेत्ते याज्ञिक या निरनिराळ्या यज्ञांनी ज्यांची पातके नष्ट झालेली आहेत असे जाणावे. एक वज्र योग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीती. किती एक वज्रासनाच्या मूळबंधाच्या पद्धतीने सर्व आहारांचा संयम करून प्रयत्नाने प्राणांच्या ठिकाणी हवन करतात. प्राणानेच प्राणाचा लय करतात. ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशील जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले. याप्रमाणे हे सगळे यज्ञ करते मोक्षाची इच्छा करणारे असतात. त्यांनी यज्ञाच्या द्वारे मनाच्या ठिकाणचे सर्व मळ धुवून टाकलेले असतात. जया अविद्या जात जाळीता ते उरले निज स्वभावता जेथ अग्नी आणि होता उरेचिना. त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे स्वरूप सहजच बाकी राहते, जेथे ज्या स्वरूप ज्ञानाच्या ठिकाणी अग्नी व यज्ञ करता हा भेद उरतच नाही. जेथ यजितयाचा कामू पुरे यज्ञेचे विधान सरे मागुते जेथुनी वोसरे क्रिया जात. जेथे म्हणजे स्वरूप ज्ञानाच्या ठिकाणी यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा पुरतात व यज्ञ क्रिया संपते व जेथून क्रिया मार्ग मागे परतून नाहीशा होतात. विचार जेथ न रिगे हेतू जेथ न निगे जे द्वैत दोष संगे सिंपेची न. जेथे विचाराचा प्रवेश होत नाही, जेथे कोणताही तर्क चालत नाही, जे द्वैत दोषांचे संपर्काने लिप्त होत नाही. भगवंत विविध रूपकात्मक यज्ञांचे वर्णन करून सांगत आहेत. या 30व्या श्लोकात प्राणयज्ञ सांगितलेला आहे. काही साधक कामक्रोधादी उर्मी आहाराच्या संयमाने संयमित करण्याचा प्रयत्न करतात. भारतामध्ये आहाराविषयक प्रतिबंध सर्वांना ज्ञात आहेत. मुळात आहार जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नसून शरीराच्या पोषणासाठी आहे. आहारामुळे शरीरातील धातूंचे पोषण होत असते. प्राचीन ऋषींनी आहाराचा शरीराशी असणारा संबंध, ठराविक गुण वाढीस लागण्यास आवश्यक असणारा आहार, समाजातील विभिन्न वृत्तींच्या लोकांसाठी उपयुक्त आहार, सात्विक राजस तामस असे आहार, अशा अनेक अंगाने वैज्ञानिक पद्धतीने आहारावर संशोधन केले होते व आहार नियंत्रणाने मनुष्य आपल्यामधील चांगले गुण कसे वाढीस लावू शकतो त्यावर प्रयोग केले होते. आहाराचे नियमन करून शरीर व मन साधने करता सक्षम बनवणे हा हेतू आहे. अति खाणे, दुराचाराने मिळवलेले अन्न खाणे, अन्न केवळ स्वतःसाठी शिजवणे, अनितीच्या मार्गाने धन मिळवून अन्न खाणे, अवेळी खाणे, अन्न ग्रहण करण्यापूर्वी भूतयज्ञ, अतिथी यज्ञ, दैवयज्ञ, पितृयज्ञ व ब्रह्मयज्ञ न करणे या सर्व गोष्टी निषिद्ध मानल्या जात होत्या. श्लोक 25 पासून सांगितलेले सर्व यज्ञ हे शमदमादी गुण संपादन करण्यासाठी सांगितलेले आहेत. कर्मयोगी होण्यासाठी शमदमादी साधन संपत्ती लागते. कोणत्याही साधनात इंद्रिय निग्रह ही पहिली पायरी आहे. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, स्वाध्याय यज्ञ वगैरे जे अनेक यज्ञ भगवंतांनी सांगितले आहेत ते इंद्रिय निग्रह साधण्यासाठीच सांगितलेले आहेत. या सर्व यज्ञांची फलश्रुती काय तर सर्वे पेते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषाः. या यज्ञांनी सर्व दोष नष्ट होतात. ज्ञानदेवांनी सर्व आहाराचा संयम करून प्राणांच्या ठिकाणी हवन करणाऱ्या हठयोग्यांकडे संकेत केलेला आहे. सर्व आहारांचा संयम करून म्हणजे सर्व इंद्रियांच्या आहारांचा संयम करून असं म्हटलेलं आहे. प्रत्येक इंद्रियाचा विषय तो त्या इंद्रियाचा आहार. आहार शब्दामध्ये आ अधिक रू हा धातू आहे. त्याचे अर्थ आहेत आणणे, घेणे.
आहार हा शब्द या धातूपासून बनलेला आहे. रूप हा इंद्रियांचा आहार, तर नानाविध प्रकारचे श्रवण अथवा शब्द हा कानांचा आहार. आहार म्हणजे फक्त खाद्यपदार्थ इतका सीमित अर्थ ज्ञानदेवानीही घेतलेला नाही. मनुष्याचे सर्वच आचरण संयमित हवे. त्यासाठी शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे त्या इंद्रियांचे आहारही संयमित करायला हवेत. ज्ञानदेव सांगतात की हे सर्व यज्ञ वेदते मोक्षाची इच्छा करणारे असतात. मोक्षाची इच्छा ही लौकिक कामनामध्ये मोडत नाही. हे यज्ञ करून ते आपला मनोमळ नाहीसा करतात. त्यामुळे त्यांचे अज्ञान जळून खाक होतं व शेवटी ते परमात्म्याशी एकरूप होऊन जातात. हा अग्नी, हा यज्ञ करता असा भेदच शिल्लक राहत नाही. स्वरूप ज्ञान झाल्यामुळं एकत्वाची प्रतीती येते. मग कोणती भौतिक गोष्ट मिळवण्याची इच्छा राहणार बरं? सर्व क्रिया ज्यात मागे फिरते, म्हणजे कर्ता, कर्म व क्रिया ही त्रिपुटीच नाहीशी होते. जीवनातील प्रत्येक कर्म हे यज्ञरूप व्हायला हवं असं गीतेचं मत आहे. इंद्रिये, मन, बुद्धी व आत्मा ही उत्तरोत्तर श्रेष्ठ तत्वे आहेत. या प्रत्येक भूमिकेवरील कर्मे ही यज्ञरूप करून ती विलीन करून टाकायची आहेत. ती कर्मे करूनही त्यांचे बंधकत्व नाहीसे करून नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करून घ्यायची आहे. या यज्ञांचे फलित कोणते? तर ज्ञानदेव सांगतात, यज्ञद्वारा मनोमळ क्षालन केले. या यज्ञांनी मनाच्या ठिकाणी असणारे मळ नाहीसे करून मन शुद्ध करायचे आहे. कामक्रोधादी विकार नाहीसे झाले म्हणजेच अविद्या नाहीशी झाली की उरते काय? तर केवळ ब्रह्मरूप स्थिती. तेथे हा अग्नी, हा हवन करणारा असा भेद राहतच नाही. अशा स्थितीत सर्व क्रिया मागे फिरतात, म्हणजे कोणती क्रिया राहतच नाही. यज्ञ करण्याची इच्छा सुद्धा लोप पावते. द्वैतभावच नाहीसा झाल्यामुळे जाणणे, जाणणारा असा वेगळेपणा तेथे उरत नाही. पुढील श्लोकात भगवंत असे यज्ञ करणारे लोक सनातन ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेतात असं सांगून हे रूपकात्मक यज्ञ वर्णन पूर्ण करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.